रेशन कार्ड आपल्या गावाकडं आपण त्याला राशन कार्ड म्हणतो. आता हे बंद होणार आहे. कोणाचं बंद होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे जर तुमच्या घरासमोर 4 व्हीलर असेल, तुम्ही किरायाची गाणं सेकंड हँड का घ्या, किंवा तुमच्या घरात सेकंड हँडमध्ये तुम्ही AC लावला असेल तर तुमचं राशन कार्ड बंद होणार आहे. नेत्याच्या पगारी वाढणार आहेत, नेत्याचं मानधन वाढणार आहे, नेत्याचं पेन्शन वाढणार आहे. नेत्याला काही जमणार आहे. त्याला मुंबईला ह्या एवढी मोठी कुचकुच करणारी गादी आहे ना, त्याचे 2-3 दुकान आहेत, त्याला काही जमल. मात्र तुमच्या घरासमोर 4 व्हीलर नसली पाहिजे, तुमच्या घरात AC नसली पाहिजे, म्हणजे तुम्ही गरीबच राहिले पाहिजे. तुम्हाला फॅनची हवा जमणार नाही, तुम्हाला ACची हवा जमणार नाही, तुम्ही गाडीत फिरले न पाहिजे, तुम्ही जिंदगीभर गरीबच दिसले पाहिजे. शासनाचं नवध्येय धोरण. शासनाबद्दल आपल्याला बोलायचं नाही, पण शासनाच्या डोक्यात आणून देणारी यंत्रणा कोण आहे यायला कळणं काळाची गरज आहे. म्हणजे मुख्य गोष्ट आहे, आपण शासन ह्या गोष्टीवर बोललो तर शासनाचे त्याच्यापेक्षा नेत्याचे चल्या चपाटे करणारे कार्यकर्ते असतात का, त्याच्याकडे हत्ती घोडे असे समोरच असतात आणि ते मग जे कोणी बोललं त्याच्या मागे लावत असतात. तर आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. आपलं काम जनजागृती संदर्भात हा व्हिडिओ आहे. पहा, राशन कार्ड. आता हे जे राशन कार्ड आहे 1 एप्रिल 2026ला नवीन नियम आला आहे आणि या नियमावर आधारित तुमचं राशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आता राशन कार्डनं होतंय काय तर तुम्हाला माहिती आहे, राशन भेटत असते. भाषण ऐकायचं नंतर राशन भेटायचं. तर त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, साखर असेल, डाळ असेल, हे तुम्हाला माहिती आहे भेटत असते. जुन्या काळात रॉकेल भेटत होतं की नाही, त्याच्यात काही जण रॉकेल दुकानदार काय करायचे, ब्लॅकमध्ये रॉकेल द्यायचे. मग याच्यात हे ट्रॅक्टरसाठी वापरायचं, मोटरसायकली वापरायचं. 3 किलोमीटरची मोटरसायकल फडफड फडफड ऐकू यायची, आहे का नाही. असं आपण पाहिलं होतं. तर रॉकेल बंद झालं, बरं झालं बाबा, एक प्रदूषणाला आळा भेटला. आता राशन बी पाहिलं असेल, अनेक लोक दुसरीकडे राहतात, त्याचं राशन हे तिसऱ्याला देते, फायदा चौथाच घेतं, हेही तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यामध्ये लाईनला लागावं लागतंय, त्याच्यानंतर त्याच्यात मापात गफळा होतोय. हे अनेक गोष्टी आपण नायक चित्रपटात अनिल कपूरच्या पाहिल्या होत्या. आता राशन 1 एप्रिल 2026ला कोणते बदल होणार आहेत आणि ह्या मार्फत तुमचं जे राशन कार्ड आहे हे लक्षात घ्या कशा पद्धतीनं म्हणजे उडण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी गाळणी प्रक्रिया अपात्रतेचे 5 कडक निकष आहेत. त्याच्यातला पहिला निकष असा आहे की तुमचं घर 100 चौरस मीटरपेक्षा मोठं नसलं पाहिजे. 100 मीटरपेक्षा मोठं आणि पक्क्या इटाचं नसलं पाहिजे. 100 स्क्वेअर फूटमध्ये कोणाच्या बापान ठेवलं होतं रे 4-5 जण कसे राहायचे. आता मग ही यूट्यूबची रूम 12 बाय 10 म्हणजे 120 स्क्वेअर फुटाची आहे. आता यायची इच्छा आहे 100 स्क्वेअर फूटमध्ये 5-6 जण राहिले पाहिजे का. बरं चला, तो नियम. दुसरं, तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे. बरं, काय हरकत नाही बाबा. हां, आता तो नोकरीला असला म्हणजे त्याच्या घरचं राशन कार्ड बंद होणार आहे. ओके, काय हरकत नाही, त्याने इन्कम टॅक्स भरू नाही. बरं, तुमची इच्छा. ओके. तिसरी गोष्ट आहे, जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, मग तुम्ही ट्रॅक्टर बी घेतला असेल का, हां, ते लोनवर घ्या, तरी पण तुमच्या घरी राशन कार्ड नसलं पाहिजे, ते बंद होणार. हां, त्यानंतर शहरी भागात 3 लाख आणि ग्रामीण भागात 2 लाखापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त नसलं पाहिजे. 10-12 एकर शेती आहे, लय मोठी सोयाबीन आली, लय मोठा हरभरा आला, तो 1-2 एकरात ऊस पेरला, तो राशन कार्ड बंद होणार. हां, म्हणजे शहरात असेल तर 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे. शहरात तर 99% लोक राशन आणायला जातच नाहीत. कोण देतंय तेच आणखी कळालं नाही कोणाला. हां, आता घरात वातावरण की तुमच्या घरात AC नसली पाहिजे. तुम्ही जिंदगीभर उन्हाळा असो काही असो, कळलं का, थोडंफार कूलर लावायचं, बिल जास्त येईल म्हणून ते बी बंद करून ठेवायचं. तुम्ही उन्हात राहिले पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरला घाम दिसला पाहिजे, त्या घामान कळलं पाहिजे तुम्ही गोरगरीब आहेत. सरकारचे ध्येय धोरण नंबर 1. त्यानंतर पहा पुढं काय म्हणते. हां, पुढं काय म्हणते पहा. आता पात्र विरुद्ध अपात्र तुमची स्थिती काय आहे, तुम्ही ठरवा की तुमचं राशन कार्ड राहणार आहे का उडणार आहे. आता राहण्यासाठी काय पहा की ग्रामीण भागात तुमचं उत्पन्न 2 लाखाच्या आत असलं पाहिजे, शहरी भागात तुमचं उत्पन्न 3 लाखाच्या आत असलं पाहिजे. ओके. आता त्याच्यानंतर पहा, समजा परभणीत एखादा 15,000 रुपयावर काम करत असेल तर 15 गुणिले 12 1,80,000. कारण त्याची बायको पुन्हा शिवण काम करत असेल, पिको फॉलचं काम करत असेल, ब्युटी पार्लर चालवत असेल आणि हे गोरगरीब दिवस रात्र शिकून पुन्हा काम करून लेकराला शिकवत असतील आणि त्याला 2.5 लाख भेटत असेल, 3-3.5 लाख भेटत असेल, तर त्यांनी पण काय करायचं, राशन कार्ड त्यांचं बंद होणार. त्याने आपलं ओरिजिनल 48 रुपये किलोनं साखर घ्यायची. हां, त्यानंतर पहा मालमत्ता 100 चौरस मीटरपेक्षाचं कमी घर असलं पाहिजे. वा, आता मला प्रश्न पडलाय, 2 लेकरं, 1 बायको, 1 नवरा, 100 स्क्वेअर फुटामध्ये कसे राहतील बाबा. म्हणजे एका रूममध्ये 4 जण कशी राहायची, बाज कुठं टाकायची, त्याच्यात नाणी कुठं, बाथरूम कुठं, है ना, किती वांदे आहेत.
अंगण आहे का नाही, खिडक्या ठेवायच्या का नाही, वांदे कुठून सुचते, नो प्रॉब्लेम. कोणताही प्राप्तिकर भरती नसली पाहिजे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणारे नसले पाहिजे. ओके, शासनाचा इन्कम टॅक्स तुम्ही भरायचा नाही. ओके, मात्र तुम्ही लाईट बिल भरायचे, तुम्ही घरपट्टी भरायची, हा एवढ्याच घराची, हा चॅलेंज नाही. त्यानंतर वार्षिक उत्पन्नात अपात्र कोण आहे हे तिकडेच पाहिलं आपण. इन्कम टॅक्स भरणार नसावा, याच्यापेक्षा मोठं घर नसावं, स्वतःची कार नसावी, तुमच्या घरात AC नसावी, तर तुम्हाला तुमचं रॅशन कार्ड काय होणार आहे, बंद होणार आहे. नसेल तर ते रॅशन कार्ड तुमचं राहणार आहे, तुम्हाला राशनचा माल भेटणार आहे. आता मेन गोष्ट लक्षात घ्या, आधार लिंकिंग. रेशन कार्डला तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचे. आधार कार्ड म्हणजे तुमच्याकडं 12 अंकी एक तुमचा या देशातला नागरिक म्हणून ओळखपत्र आहे, जे 2009 पासून सुरू झालंय. 2010ला देण्यात आलं. नंदन निलकेनी नावाच्या माणसानं त्याची संकल्पना मांडली होती. पहिलं आधार कार्ड प्रतिभाताई पाटील भारताच्या तत्कालिक राष्ट्रपती होत्या, त्यांच्या नावाने बनवण्यात आलं होतं. हे आधार कार्डमध्ये 12 अंक असतात. महाराष्ट्रात पहिल्यांदा रंजना सोनवणे नावाच्या महिलेला हे आधार कार्ड देण्यात आलं होतं. तुमचा आधार कार्ड हा तुमच्या राशन कार्ड सोबत लिंक असला पाहिजे. त्या आधार कार्डवर तुम्ही पाहिला असेल है ना, 12 अंक असतात. तसं तुमच्या राशन कार्डवर शेवटच्या पेजवर नामधारी आणि कार्यकारी प्रमुख, देशाचा नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती, कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान, म्हणजे देशाचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतीला ओळखतात. तसं तुमच्या घरी तुमच्या घराचा नामधारी प्रमुख तुमचा आजी आहे आणि कार्यकारी प्रमुख तुमचा बाप आहे. काम करणारा, पैसे कमवणारा बाप आहे, पण घरात आज्या जिवंत असल्यामुळं घरावर नाव आज्याचे. तसं तो नामधारी प्रमुख आहे, तसं तुमच्या राशन कार्डवर मेन नाव तुमच्या आज्याचे. आज्याच्या खाली आपल्या आजीचं नाव आहे, कंसात लिहिले पत्नी, म्हणजे ती आज्याची पत्नी आहे. त्याच्यानंतर आपल्या बापाचं नाव आहे, कंसात लिहिले मुलगा, तो आपल्या आज्याचा मुलगा आहे. त्याच्यानंतर लिहिले आपल्या माईचं नाव, त्याच्यात कंसात लिहिले सून, ती आपल्या आज्याची सून आहे. नंतर आपले नाव आहे दलिंदरायचे, कंसात लिहिले नातू. किती माणसं आहेत तर तेवढ्या माणसाचे जे आधार कार्ड आहे हे KYC हे लिंक कोणाला पाहिजे, राशन कार्ड सोबत, तरच तुम्हाला ते धान्य मिळणार. मग रेशन दुकानात FPS फक्त बोटांचा ठसा किंवा OTP द्वारे ओळख पटवली जात होती. आता तसं नाही. मग आता काय करायचं तुम्हाला, तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. हे असं तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप येणार आहे, तुमचे नियंत्रण AEPDS महाराष्ट्र पोर्टल, आणि यांच्यामार्फत तुम्हाला अशा पद्धतीनं करायचंय. तर काय करायचंय, पोर्टलवर जायचंय, ही वेबसाईट आहे, त्याच्यानंतर माहिती भरायची आहे, 12 अंकी आधार नंबर किंवा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करून तुमच्या कुटुंबाची माहिती आणि आधार लिंकिंग स्टेटस स्क्रीनवर दिसेल. आणि मग त्या पद्धतीनं पहिला नियम कुठे करायचा आणि परिणाम काय, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आधार आणि बायोमेट्रिक शिवाय रेशन बंद होणार. KYC डिजिटल चावी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि तरच तुम्हाला लक्षात घ्या राशन मिळणार आहे. मग यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा, 1 नेशन 1 रेशन कार्ड. मग फायदा, स्थलांतरित कामगार आता देशातील कोणत्याही राज्यात गेले, कुठेही कामगार आले, तिथल्या राशन दुकानातून त्यांना राशन घेता येईल. त्यासाठी शासनानं उचललेलं हे पाऊल आहे, असं शासनाचं म्हणणं आहे. शासन कधी चांगले निर्णय घेतात तेही आपल्याला मान्य आहे. हा निर्णय कामाचा आहे, बरोबर आहे. एखादा गोरगरीब ऊसतोड कामगार असेल, बिहारी किंवा इतर राज्यातला आपल्या इथं काम करायला आला असेल, वीटभट्टीवर आला असेल, सेंटरिंगच्या कामावर आला असेल, पंक्चरच्या दुकानासाठी आला असेल, तर त्याला बाबा इथल्या ठिकाणी कमी पैशामध्ये त्याला अन्नधान्य भेटावं, त्यासाठी ही योजना असेल. तर नक्कीच शासनाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगलं म्हणणं गरजेचं आहे. कठोर कारवाई काय होणार, लक्षात घ्या. कठोर कारवाई नेमकी, जर तपासणीत कोणतीही खोटी माहिती, उदाहरणार्थ उत्पन्न किंवा नाममात्र लपवून ठेवून तुम्ही काय करत असाल की राशन घेत असाल, तर रेशन कार्ड कायमचे रद्द होईल. आतापर्यंत घेतलेल्या धान्याची, म्हणजे जर तुमचा शहरात असताना तुमच्या घराचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे, तुमचं घर 100 स्क्वेअर फुटापेक्षा मोठं आहे, तुमच्या घरात AC आहे, तुमच्या घरात कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या घरातल्या व्यक्तीपैकी आयकर प्राप्त आहे, इन्कम टॅक्स भरणार आहे, तर आतापर्यंत जेव्हापासून तुमच्याकडे राशन कार्ड आहे, जेव्हापासून तुम्ही जे धान्य घेतलं होतं त्याची बाजार भावाने, सध्या बाजारात चाललेला जो भाव आहे त्याच्यानुसार काय होईल, वसुली केली जाईल. आ बैल मुझे मार. म्हणून शासनापासून लपून ठेवू नका. अनेक गोष्टी ब्लॅकच्या लेवलवर या देशात चालतात, पण कधीतरी उघडकीस येतात. नाहीतर जगात कुठलंही काम घ्या, कळलं का, तसं मेन काम लफडं कधी झाकत नाही, ते उघडकीस येतंय. तसं शासनाच्या नजरेतून कोणीच सुटत नसतंय. फक्त प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्यामुळं शासनापर्यंत काही गोष्टी जात नाही, हेही लक्षात घ्या.
पहिले भ्रष्टाचार करायचं प्रशासन शिकवतंय आणि प्रशासनावर पांघरून टाकायचं काम राजकारण करतंय. म्हणून ह्या देशात गरीब हा गरीब राहतो. ही गोष्ट लक्षात घ्या. दिल्लीतून 1 रुपया रोडसाठी निघतो तेव्हा रोडवर फक्त 4 आणे पडतात, बाकी 75 पैसे गायब होतात. ही देशाची व्यवस्था आहे. अलीकडे परभणीमध्ये गेले, परभणीच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला गर्दा दिसल, परभणीच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला पॉलिथिन कचरा टाकलेला दिसल. घंटा गाड्या चालू आहेत, सकाळी गाडीवर आवाज येतो, गाडीवाला आया घर से कचरा निकाल, तरी पण तुम्हाला उठायला वेळ होतो. तुम्हाला कुठं है ना सोयाबीन उपटायला जावं लागते का भाडे बांधायला जावं लागतात. ते कचरा तुम्ही कोपऱ्यात टाकता आणि पुन्हा म्हणता हे काम नगरसेवकाचं. नेमकेच निवडून आलेल्या लोकांना फोन लावलेत, आमची नाली तुडुंब भरली, घेताना तो 700,000 रुपये घेतले ते बरे वाटले. मी तर म्हणतो नगरसेवकाला विनंती आहे, ते एक टोपलन फावड्याला द्यायचं आणि सांगायचं तू आम्हाला 5,000 घेऊन झाले होते, हे तूच काम कर. घंटा गाड्या असताना कोपऱ्याच्या कानाकोपऱ्यात कचरा टाकणाऱ्या भिकार चोटांनो, काही नैतिक जबाबदारी आपली असते देशाबद्दल, शहराबद्दल, गावाबद्दल, ती आपण पार पडली पाहिजे. प्रत्येकच ठिकाणी राजकारणच वाईट नसते, कधी कधी आपली नीतिमत्ता देखील वाईट आहे. आपल्याला कळालं पाहिजे माझं देशाबद्दल काही मूलभूत कर्तव्य आहे, ती मी पार पाडतोय का. बस स्टँड एवढं छान परभणीत बांधलंय, कोपऱ्यात थुकणाऱ्या भिकार चोटा अवलादी सुरू झाल्या. बढियापैकी तिथं बाथरूम आहे, पण तिकडं कोपऱ्यात याला मोकळी हवा लागते म्हणून मोकळ्या ठिकाणी मुतायला चला येतलाय. आणि पुन्हा म्हणतंय सरकार काहीच करणं. फक्त आता तुझ्या घरच्या लेकराची व्यवस्था सरकारनं करायची राहिली पाहिजे, बाकी सरकार बरोबर करत असते. काही ठिकाणी त्याही गोष्टी लक्षात घ्या की आपलीही समाजाबद्दल, देशाबद्दल, राज्याबद्दल, गावाबद्दल, शहराबद्दल नैतिक जबाबदारी आहे, ती आपण पार पाडली पाहिजे. त्यामुळं बोगस असा कोणी कुटाणा केला की तुमचा कार्यक्रम शासन ठोकणार आहे. आतापर्यंत घेतलेलं जेवढं तुम्ही राशन असेल तर आता बाजारात जो भाव आहे, म्हणजे तिथं तुम्हाला 2-3 रुपये किलोनं तांदूळ गहू भेटत असतील, तर मार्केटला सध्या 20, 25, 30 जे काय भाव असेल का त्यानं तुझी वसुली होईल. ते बी जेव्हापासून घेतो तेव्हापासून. त्याच्यामुळं काय जे करायचं तर सत्याच्या मार्गाने करा रे बापा. ही गोष्ट राशन कार्ड, बाकी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी जोडलेले असावेत. KYC करून घ्या. त्यानंतर पहा आपलं ऑनलाईन स्टेटस पहा आणि अशा पद्धतीनं राशन कार्ड, आपल्या आजाचं नाव, आपल्या बापाचं नाव, आपलं नाव, आपल्या आजासोबत असलेला नातेसंबंध, त्याच्यानंतर त्याच्यावरली सही, तहसीलदार, आपल्याकडं कोणतं सेंद्रिय कलरचं आहे का पिवळ्या कलरचं आहे त्याचा अभ्यास तुमचा तुम्ही करा. पण राशन कार्डवर शासनानं सध्या नजर ठेवलेली आहे. त्यामुळं आत्तापर्यंत आपण ब्लॅक पद्धतीनं जर धान्य घेत असेल, आपल्याकडं 3 आणि खेड्यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर नक्कीच शासनाच्या लक्षात आल्यावर बाजारभावाने ते वसुली करतील. त्यापेक्षा आपण जागरूक राहा. आणि शासनाला विनंती आहे, सरपंच असतील, नेते असतील, आमदार खासदार असतील, ते अतिशय गरीब आहे, त्यांना राशन कार्ड न्यायला वेळ नसतो, तर तुम्ही स्वतः नेते मंडळींना म्हणजे राजकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांच्या घरी नेऊन राशन टाका. कारण ते गरीब होतील, त्यांना बाजाराच्या भावात गहू, तांदूळ, साखर घ्यायला परवडणार नाही. पहिले त्यांचे दिवस वाईट आहेत, त्यांचे दिवस चांगले आणण्यासाठी असे चांगले नवीन अधिनियम आणा, जेणेकरून ही गरीब जनता आणखी गरीब झाली पाहिजे. धन्यवाद. तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.